नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 14 मार्च 2026चे जेवढे बुलेट रॅपिड फायरमधील चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात, बघूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. एका नवीन दिवसाची सुरुवात ह्या आपल्या चालू घडामोडीच्या अभ्यासाने तुमचं होत असेल. रिव्हिजन प्लस नवीन माहिती असा हा संगम म्हणजेच रॅपिड फायरचं चालू घडामोडीचं लेक्चर. ओके, चला सुरू करूयात आपण महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात आपण. प्रश्न असा होता, नुकतेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO जागतिक आरोग्य संघटनेकडे WHO द्वारे सत्यापित केलेला अमेरिका खंडातील पहिला देश हा कोणता बनलेला आहे? हा WHO द्वारे सत्यापित केलेला पहिला देश बनला आहे अमेरिका खंडातील. विचारले तो देश आहे चिली. पर्याय क्रमांक 1 चिली. चिलीची राजधानी काय असेल? सॅन्टियागो आहे. सॅन्टियागो ही चिलीची राजधानी आहे आणि चिली हा दक्षिण अमेरिकेमध्ये येणारा हा देश आहे, लक्षात ठेवा. दक्षिण अमेरिका IMP येतं. बाकी डेन्मार्क या देशाची राजधानी येतं कोपनहेगन. डेन्मार्कची राजधानी आहे. ब्राझील या देशाची राजधानी येतं ब्राझिलिया, जो दक्षिण अमेरिका खंडामधील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे, सर्वांना माहिती असेल. ओके, चला हे होते महत्त्वाचे प्रश्न कालच्या लेक्चरचा. अत्यंत महत्त्वाचा आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. रोज आपल्या या लेक्चरमध्ये आपण रोज सकाळी 10 प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण बघत असतो. चला पहिला प्रश्न, नुकतेच 10 ते 14 मार्च 2026 दरम्यान दिल्ली येथे पार पडलेल्या आहार 2026 मध्ये सहभागी देश कोणता आहे? ओके, आहार जो काही कार्यक्रम आहे तो अन्न याविषयीचा आहे, लक्षात ठेवा. आणि अन्नाविषयीचा हा कार्यक्रम जो हे आहे, परिषद आहे, हे कोणत्या ठिकाणी पार पडलं असेल हे तुम्हाला विचारतील. तर हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ह्याच्यामध्ये सहभागी देश पार्टनर देश कोणता असेल? तर तो पार्टनर देश आहे इटली. पर्याय क्रमांक 2 इटली, लक्षात ठेवा. हा पार्टनर देश आहे जो पार पडलेला आहे IMP नुकतंच. आणि याचं उद्घाटन केलं आपल्या भारताचे केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाचे मंत्री पियुष गोयल. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत आपले पियुष गोयल यांनी याचं उद्घाटन केलं आहे. आणि लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि हा कितवा असेल? हा 40वा आहे. एकूणामध्ये हा 40वा आहे, लक्षात ठेवा. इटलीची राजधानी काय असेल? रोम आहे. रोम ही टायबर या नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. रोममध्ये 2 संस्थेचं मुख्यालय, एक आहे FAO, दुसरं आहे WFP. या संस्थेचे हेडक्वार्टर इटलीच्या राजधानी रोम या ठिकाणी येतं. इटलीमध्ये 2 ठिकाणी येतं, अजून एक मिलानो आणि कॉर्टिना. मिलानो आणि कॉर्टिना ही 2 शहरे नुकतंच चर्चेमध्ये येतं. का? कारण या ठिकाणी जे काही हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहेत याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हिवाळी ऑलिम्पिक ज्या आहेत 2026चे, त्याच्यामध्ये नॉर्वे हा पदक तालिकेमध्ये पहिला राहिला होता. भारताने एकही पदक जिंकलेला नव्हता. इटली राजधानी लक्षात ठेवा IMP आहे रोम. आहार कार्यक्रम. आणि जर बघितलं तर जागतिक अन्न दिन हा कधी असतो? दरवर्षी हा असतो 16 ऑक्टोबरला असतो, वर्ल्ड फूड डे. आणि 2025चा जो काही जागतिक अन्न पुरस्कार आहे, हा अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला असेल? हे व्यक्ती होतं मारी यांगेला हंगरिया यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आहार 2026चं आयोजन आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसचा आधार घेऊन पहिल्यांदाच पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असलेल्या रुग्णाला जीवनदायी वैद्यकीय उपचार रद्द करण्याची परवानगी दिलेली आहे? म्हणजेच सन्मानपूर्वक भारतीय राज्यघटनेचं कलम 21 सांगतं, लक्षात ठेवा. ओके, कलम 21 काय सांगतं? एखाद्या व्यक्तीला सन्मानपूर्वक मरण्याचा देखील अधिकार आहे. जसं जगण्याचा अधिकार आहे तसा मरण्याचा पण अधिकार आहे, कलम 21 सांगतं. याचा आधार घेऊन जो एक केस आला होता 2018चा केस आहे, तो 2018चा केस, लक्षात ठेवा. ज्या केसचं नाव आहे कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं याच्यापूर्वी सांगितलेलं होतं की सन्मानपूर्वक मरण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. ओके, मग याचा आधार घेऊन
पहिल्यांदाच असं करण्यात आलं एका व्यक्तीला जे काही व्हेंटिलेटर आहेत ते म्हणजे एखादं वैद्यकीय उपचार पद्धत असते ना, उपचार याचे काही यंत्र आहेत उदाहरणार्थ व्हेंटिलेटर वगैरे जे लावलेलं असतं ओके. तर त्या व्यक्तीला ते काढून त्याला साधारणतः त्याचा मृत्यू त्याला दिलं जातं ओके. त्याला आपण पॅसिव्ह ओके. काय म्हणतो, ज्याला आपण पॅसिव्ह साधारणतः ओके पॅसिव्ह आहे म्हणजे हे काही इच्छा मृत्यू थोडक्यात पॅसिव्ह इच्छा मृत्यू आहे. इच्छा मृत्यू दिली जाते म्हणजेच इच्छा मृत्यूला मान्यता दिलेली आहे भारतानं 2018च्या म्हणजे 18च्या वेळेस त्याचा वापर करून पॅसिव्ह इच्छा मृत्यूला भारतामध्ये मान्यता आहे. अजून एक इच्छा मृत्यू आहे ॲक्टिव्ह नावाचा हे जे भारतामध्ये मान्यता नाही याला ॲक्टिव्ह इच्छा मृत्यूमध्ये काय करतो आपण ह्याच्यामध्ये जे इंजेक्शन वगैरे आहे ना इंजेक्शन देऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देऊन मारण्यात येतं इंजेक्शन असेल किंवा काही गॅस वगैरे सोडले जातात त्याच्या रूममध्ये मग त्यावेळेला त्याला मारलं जातं असं आपल्याकडं परवानगी नाही आहे ओके. इच्छा मृत्यू लक्षात ठेवा म्हणजे खूप व्यक्ती असं वाटतं की खूप व्यक्ती खूप दिवसापासून जर व्हेंटिलेटरवरती किंवा आजारी असेल म्हणजे दवाखान्यात पडून असेल आणि त्याच्या घरच्यांनी मागणी केली तर त्याला इच्छा मृत्यूचा जो काही मान्यता आहे त्याला देण्यात येतं सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच दिलेलं आहे ओके. लक्षात ठेवा आणि म्हणजे एखादा व्यक्ती असेल म्हणजे तो व्यक्ती म्हणतो की बाबा एवढं मला गोळ्या खाऊन किंवा पीडा ज्या आहेत सहन होत नाही आहेत हॉस्पिटलमध्ये राहून त्याचा मृत्यू आलेलं बरं तर सन्मानपूर्वक त्यांना मृत्यू आपण देऊ शकतो. लक्षात ठेवा हे कधीचं केस आहे हा केस खूप महत्त्वाचा आहे कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 ह्याला आपण पॅसिव्ह ओके युथनेशिया असं म्हणतात. पॅसिव्ह युथनेशिया राईट टू डाय विथ डिग्निटी सन्मानपूर्वक मरण्याचा अधिकार. पुढचा प्रश्न नुकत्याच आलेल्या हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत ओके. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले असतील त्यांचं नाव आहे एलन मस्क पर्याय क्रमांक 4. हे हुरून ग्लोबल रिच लिस्ट आहे. एलन मस्क यांची कंपनी आहे तर एक्स नावाची कंपनी आहे. त्यानंतर स्टार लिंक नावाची एक कंपनी आहे. न्यूरा लिंक नावाची एक कंपनी आहे लक्षात ठेवा ओके. ओके हे सगळे जे कंपनी आहेत स्पेस एक्स आहे ह्या कंपन्या एलन मस्कच्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तो आहे आणि जे काही यंदाचं हुरूनचं ग्लोबल रिच लिस्ट आलं हे 15व्या क्रमांकाचं लिस्ट आहे 15व्या क्रमांकाचं लक्षात ठेवा ओके. संपूर्ण जगातील जर आपण बघितलं संपूर्ण जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती तर एलन मस्क आहेत ओके. परंतु सर्वाधिक अब्जाधीश जर आपण बघितलं सर्वाधिक अब्जाधीश जे आहेत ना ह्या अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये जागतिक लिस्टमध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावरती म्हणजे जगातील सर्वात जास्त 3ऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश भारतामध्ये राहतात असा याचा अर्थ होतो. पहिल्या क्रमांकावरती चीन आहे 2ऱ्या क्रमांकावरती अमेरिका म्हणजे चीनमधील सर्वात जास्त व्यक्ती आहेत आणि अमेरिकेमध्ये दुसरे 3ऱ्यांदा भारत 3ऱ्या क्रमांकावरती येतो लक्षात ठेवा. अच्छा संपूर्ण भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील आता भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती जे व्यक्ती आहेत ना त्यांचा जगामध्ये क्रमांक लागतो 17वा. ते व्यक्तीचं नाव आहे मुकेश अंबानी लक्षात ठेवा आणि हे भारतामधील तर सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच परंतु संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत हेही विसरून चालणार नाही ओके. आणि भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण असतील संपूर्ण भारतामध्ये सर्वात श्रीमंत महिला ज्या आहेत त्यांचं नाव आहे रोशनी नादर मल्होत्रा लक्षात ठेवा. या ठिकाणी बघू शकता 17व्या क्रमांकावरती येतं रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्याची फॅमिली आणि टॉप नंबरला आहेत कोण एलन मस्क $792 बिलियन एवढी संपत्ती यांची आहे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न नुकत्याच कोणाच्या हस्ते दिल्लीत भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे दिल्लीमध्ये असणारे रिंग मेट्रो आणि हे कुठं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे लक्षात ठेवा. दिल्ली मेट्रो म्हणतो आपण त्याला दिल्ली मेट्रो IMP आहे लक्षात. आणि संपूर्ण भारत तर म्हटलं संपूर्ण भारतातील पहिली मेट्रो धावली होती ते कुठे धावली होती तर ते कलकत्ता या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि दिल्ली ते वाराणसी दरम्यान भारतातील पहिली वंदे भारत धावलेली होती. काही पहिल्या गोष्टी त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण
कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले INS गुलदार अंडर वॉटर म्युझियमचे उद्घाटन नुकतंच करण्यात आलं होतं? सिंधुदुर्गमध्ये. भारतातील पहिले वंदे भारत रेल्वे मेंटेनन्स डेपो कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? राजस्थानमध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून गैर बँकिंग वित्तीय कंपनीचा दर्जा प्राप्त करणारे पहिली ई कॉमर्स कंपनी आहे फ्लिपकार्ट. भारतातील पहिल्या PPP वर आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांटचे उद्घाटन करण्यात आले कोणत्या ठिकाणी? तर इंदोरमध्ये. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी AI लार्ज लँग्वेज मॉडेलचे नाव आहे भारत जैन. माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारी पहिली CISF अधिकारी आहेत गीता समोटा. गीता समोटा. चला पुढचा 5वा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच आलेल्या सिप्री 2021 ते 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? हा लागतो 2रा क्रमांक भारताचा. लक्षात ठेवा. जे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण सिप्री आणि 2021 ते 25चं आकडेवारी जाहीर केली. ह्याच्यामध्ये आयात करणाऱ्या देशामध्ये 1 नंबरला येतो युक्रेन. युक्रेनने सर्वाधिक हत्यार आयात केले तर 2रा क्रमांक लागतो आपला भारताचा. लक्षात ठेवा हे आयातीमध्ये आहेत, हे क्रमांक आयातीमध्ये आहेत. आणि जर सिप्रीच्या अहवालानुसार संपूर्ण जगामध्ये जर निर्यात बघितलं सर्वात जास्त निर्यात करणारा देश कोणता असेल? हा 1 नंबरला येतो अमेरिका. अमेरिका हा सर्वाधिक म्हणजे इतर देशांना शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश आहे. 2 नंबरला येतो फ्रान्स. फ्रान्स 2 नंबर येतो. फ्रान्सकडूनच आपण काय करतोय? राफेल विमानं खरेदी केलेलं आहे. लक्षात ठेवा राफेल विमानं आपण फ्रान्सकडून खरेदी केली आहेत. आणि चिनूक आहेत ना, चिनूक असतील, अपाचे असतील, हे आपण हेलिकॉप्टर कोणाकडून खरेदी केलं असेल? अमेरिकेकडून खरेदी केलेलं आहे. सिप्री लक्षात ठेवा. हा 2ऱ्या क्रमांकावरती भारत बनला आहे. चला 6वा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच वर्ष 2024-25च्या हंगामासाठी BCCIच्या पॉली उमरीगर पुरुष क्रिकेटपटू पुरस्काराने 2026 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे येतं सगळ्यांनी ओळख असेल यांना. हे येतं शुभमन गिल, पर्याय क्रमांक 2. शुभमन गिल. लक्षात ठेवा जो गेल्या वर्षी मार्चमध्ये साधारणतः चॅम्पियन्स ट्रॉफी जे पार पडली होती, चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी जिंकली? चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकले होतं न्यूझीलंडला हरवून. लक्षात ठेवा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कोणाचं होतं? तर यांचंच होतं. म्हणून तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. BCCIचं पॉली उमरीगर पुरुष क्रिकेटर म्हणजे बेस्ट प्लेयर. लक्षात ठेवा. ओके. आणि ह्या ठिकाणी जर आपण लिस्ट बघितली तर या ठिकाणी बघून घ्या 2023-24चं देण्यात आलं होतं जसप्रीत बुमराह यांना. आणि हाच पुरस्कार 2022-23 मध्ये पण शुभमन गिल यांना देण्यात आलेला आहे. शुभमन गिल हे दुसऱ्यांदा 2024-25 साठी ठरलेले आहेत पॉली उमरीगर पुरस्कारासाठी. पहिल्यांदा सर्वप्रथम 2006-07 मध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला होता. याच्या व्यतिरिक्त 2026च्या BCCIच्या नमन पुरस्कारासाठी ते 4-5 पुरस्कार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. ओके. बघा पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार शुभमन गिल यांना देण्यात आला. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार राहुल द्रविड यांना. हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. CK नायडू. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष खेळाडू आहे सरफराज खान. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला खेळाडू आहेत आशा शोभना. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला ज्या आहेत त्यांचं नाव आहे स्मृती मंदाना. म्हणजे पॉली उमरीगर पुरस्कार जो आहे तो शुभमन गिल पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये स्मृती मंदाना यांना. चला आणि काही जे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. स्क्वॅश या खेळात महिला चॅलेंजर ऑफ द सीझन आहेत अनाहत सिंग. संयुक्त राष्ट्रांचा ससाकावा पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले मृत्युंजय मोहपात्रा यांना. 2025 ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश भारतीय क्रिकेटर आहेत MS धोनी. प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले सेरेना विल्यम्स यांना. 72वी मिस वर्ल्ड 2025ची विजेते आहे ओपल सुजाता. कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे दिला जाणारा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांना. चला पुढचा अंतिम महत्त्वाचा 7वा प्रश्न आहे. नुकतेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मदत म्हणून मंत्रिमंडळाने 8.69 लाख कोटी रुपयांचा जो जलजीवन अभियान आहे, जलजीवन मिशन आहे, ह्याला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ दिलेली आहे? जलजीवन मिशन खूप महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातील खेड्यागावामध्ये जे काही नळाद्वारे पाणी पुरवठा आहे ह्या करण्यासाठीचा हा मिशन सुरू करण्यात आलं होतं. आणि आता तारीख याची वाढवण्यात आली 2028 पर्यंत याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके. जलजीवन जे मिशन आहे हे सुरू झालं होतं
जलजीवन मिशनची सुरुवात झाली होती 2019मध्ये. लक्षात ठेवा, ह्याचं 2024पर्यंत लक्ष होतं की संपूर्ण भारतामधील जे काही ग्रामीण कुटुंब आहेत, ग्रामीण जे काही घरे आहेत, ह्या घरामधील जेवढे ग्रामीण घरे आहेत ना, प्रति जे कुटुंब आहे हे 55 लिटर जे पाणी आहे ते नळाद्वारे पुरवठा व्हायला पाहिजे. रिपीट करतो, ह्या जलजीवन मिशनचं लक्ष काय होतं, 2024पर्यंत संपूर्ण भारतामध्ये जेवढे पण ग्रामीण घरे आहेत ना, ग्रामीण भागातले घरे, तर त्यांना एका कुटुंबाला 55 लिटर नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे याचं लक्ष होतं, टार्गेट होतं आणि पूर्ण पण करण्यात आलेलं आहे. ओके. आणि ह्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत संपूर्णपणे 100%, त्याला आपण हर घर जल म्हणतो आपण, 100% हर घर नल से जल, हर घर नल से जल हा जो काही टप्पा आहे तो पूर्ण करणारा पहिला जर राज्य विचारलं तर तो राज्य गोवा. पहिला राज्य गोवा आहे आणि पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता असेल तर तो आहे दादरा नगर हवेली आणि दीव व दमण. आणि हे जे काही अचिव्हमेंट आहे हे 2022मध्येच गोवा आणि दादरा नगर हवेलीनं पूर्ण केलेलं होतं. हर घर नल से जल, 100% नळाद्वारे पाणी पुरवठा. चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न 8वा. नुकत्याच आलेल्या जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? एकूण 84 देश आहेत. ह्या 84 देशांच्या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक हा 60व्या क्रमांकावरती आहे. भारत हा 60वा आहे. लक्षात ठेवा, जागतिक मानसिक आरोग्य अहवाल, ज्याला आपण ग्लोबल मेंटल हेल्थ रिपोर्ट म्हणतो आपण, 60व्या क्रमांकावरती आहे. एक नजर टाकूयात जे की इंडेक्स आहेत त्यांच्यावरती. खूप महत्त्वाचं इंडेक्स आहेत आपले. ओके, लक्षात ठेवा. चला, पहिला आहे मानव विकास निर्देशांक, HDI-मध्ये 130व्या क्रमांकावरती आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 151 क्रमांकावर भारत आहे. भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 91 क्रमांकावरती भारत आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये 115व्या क्रमांकावरती आहे. जागतिक आनंद निर्देशांकामध्ये 118व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. हवामान बदल प्रदर्शन निर्देशांकामध्ये भारत 10व्या क्रमांकावरती आहे. हेनले पासपोर्टमध्ये 75व्या क्रमांकावरती आहे भारत. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारत हा 131व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांकामध्ये 99व्या क्रमांकावरती SDG इंडेक्स. जागतिक नवोपक्रम निर्देशांक 2025मध्ये 38व्या क्रमांकावरती आहे. डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये भारत 2025मध्ये 38व्या क्रमांकावरती आहे. गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये 155व्या क्रमांकावरती आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये 86वा क्रमांक आहे. मर्सर CFA इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये 52व्या क्रमांकावरती भारत आहे. जागतिक विकास प्रतिबद्धता निर्देशांकामध्ये भारत 36व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32व्या क्रमांकावरती आहे भारत. 2026ची रँकिंग आहे ही. आशिया मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांक 2026मध्ये 6व्या क्रमांकावरती आहे. IPOमध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती येतो. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 128व्या क्रमांकावरती आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63व्या क्रमांकावरती भारत. ओकला स्पीड टेस्टमध्ये 26व्या क्रमांकावरती भारत आहे. त्यानंतर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये 41वा क्रमांक. जागतिक बँकेच्या समानता निर्देशांकामध्ये गिनी इंडेक्समध्ये 4था क्रमांक आहे भारताचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 24व्या क्रमांकावर भारत आहे. ग्लोबल विंड रिपोर्ट 2025मध्ये 4थ्या क्रमांकावर भारत आहे. ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025मध्ये 66व्या क्रमांकावर भारत आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025मध्ये 14वा क्रमांक आहे. GDPच्या आधारावर श्रीमंत देशामध्ये 122वा क्रमांक आहे भारताचा. क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025मध्ये 6वा क्रमांक भारताचा आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये 102वा क्रमांक आहे. शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये 23वा क्रमांक भारताचा आहे. स्टॅनफोर्ड AI व्हायब्रन्सी निर्देशांकामध्ये 3रा क्रमांक आहे भारताचा. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये 131वा क्रमांक आहे. ग्लोबल AI ब्रेन रेस इंडेक्समध्ये भारत 6व्या क्रमांकावरती आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये 45वा क्रमांक आहे. आणि पहिल्या जबाबदार राष्ट्रांच्या निर्देशांकामध्ये 16वा क्रमांक. इंडेक्स मी भरपूर लावले आहेत. हे सगळे इंडेक्स व्हेरी IMP आहे. पेपर तुमचे आहेत, त्यामुळे मी एकदा लास्टचं रिव्हिजन म्हणून तुम्हाला लावलेलं होतं. ओके, चला बघूयात पुढचा सेकंड लास्ट प्रश्न, 9वा प्रश्न. नुकत्याच राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026मध्ये खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? राष्ट्रीय आरोग्य मेळाचं जे काही उद्घाटन होतं ते शेगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं, बुलढाणामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा ज्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेत त्यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा, लक्षात ठेवा. अंतिम प्रश्न, 10वा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरवर्षी जागतिक पाय दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 14 मार्चला
लक्षात ठेवा. म्हणजे मार्च महिन्यामध्ये तिसरा महिना. ओके, आणि 14 म्हणजे लक्षात ठेवा 3.14 असं आपण करू शकतो. पायची किंमतच असते 3.14 म्हणजे 14 तारीख आणि तिसरा महिना. ओके, हे लक्षात ठेवण्यासाठी आहे IMP. 14 मार्च जागतिक पाय दिवस. मग जाता जाता एक नजर टाकूयात मार्च महिन्यातील दिनविशेषवरती. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिन, जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिवस. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला असतो राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला आहे समता दिवस, जागतिक किडनी दिवस. 13 मार्चला असतो राष्ट्रीय राष्ट्रकुल दिवस आणि जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस आणि आनंदी दिवस. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिवस आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला जलदिवस असतो. 23 मार्चला हवामान दिवस असतो, शहीद दिवस आहे. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिवस. 27 मार्चला आहे जागतिक रंगमंच दिन, वर्ल्ड थिएटर डे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे तुमचे विश्लेषण. चला, रिव्हिजन कालच्या लेक्चरमधलं लास्टला एकदा रिव्हिजन आपण करत असतो. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना माहिती नसेल तर पूर्णतः शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला कंटेंट भरपूर भेटून जाईल. चला, रिव्हिजन बघूयात आपण कालच्या प्रश्नांचे. नुकत्याच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? मदुरै विमानतळ तामिळनाडूमध्ये येतं. नुकत्याच जागतिक किडनी दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? 12 मार्च रोजी. नुकतेच केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत CR पाटील यांनी कोणत्या राज्यातील नवसारी जिल्ह्यातील गांधेवी ब्लॉकमधील राहेज गावात जलमहोत्सव 2026 शुभारंभ केला? गुजरातमध्ये येतं हे नवसारी जिल्हा. इराणचे नवीन सर्वोच्च नेता बनले तर त्यांचं नाव मोजतबा खमेनेई. नुकतेच भारतातील पहिल्या देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डद्वारे 10,000 कोटी रुपये उभारणारे पहिले बँक बनले बँक ऑफ बडोदा. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार सलग 6व्यांदा मूर्त अवयवदानात कोणता राज्य हा देशात आघाडीवरती आहे? तामिळनाडू. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तेलंगणा. नुकतेच चर्चेत असलेले बालेंद्र शाह हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनणार आहेत? नेपाळचे. कोणत्या दिवशी CISF दिन नुकताच साजरा करण्यात आला? 10 मार्च रोजी. आणि नुकतेच महिला कर्मचाऱ्यांसाठी एक डिजिटल सुरक्षा कवच म्हणून शाईन ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केलेलं आहे? शाईन ॲप्लिकेशन लॉन्च केले भारतीय रेल्वेनं, इंडियन रेल्वेनं. ओके, चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं त्याचं विश्लेषण. या प्रश्नाचं उत्तर जाता जाता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच बामनवास कंकर ही पूर्णपणे सेंद्रिय म्हणून प्रमाणित होणारी त्या राज्यातील पहिली ग्रामसंस्था बनलेली आहे. ती कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. जाता जाता तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अशाच प्रकारचं रोज सकाळी न चुकता कंटेंट मी तुम्हाला देईन आणि तुम्हाला न चुकता बघायचं आहे. ओके, चला. आणि जे आपले पुस्तक आहेत राजगुरू, नादवर्धेचा आणि स्वप्नपूर्ती, अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा पुस्तक दुकानावर जाऊन तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. तुमची GKची तयारी जी आहे विशेषतः ते तुम्ही परफेक्ट करू शकता. ओके, चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या सकाळच्या 6 वाजताचा बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि रोज रात्री 9 वाजता जो आपण मिनी मॅरेथॉन घेतोय GKचं, रात्री 9 वाजता बिलकुल बघायला विसरायचं नाही आहे. आणि उद्या जे आपले 15 मार्चला जे पेपर होणार आहेत ज्या मुलांना, त्या सर्व मुलांना लाख लाख शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. फुल कॉन्फिडन्सनी तुम्हाला पेपरला जायचं आहे. जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल लूज झाला तर तुमचे येणारे हातचे प्रश्न देखील तुमचे चुकतील, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला, बेस्ट ऑफ लक. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.